कि टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए, कि टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए, और घर अपना छोड़कर किसी के घर नहीं गए। कि टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए, और घर अपना छोड़कर किसी के घर नहीं गए। अरे कैसे न होगा पूरा मेरे भीम का सपना, क्योंकि मेरे भीम के शेर बच्चे अभी मर नहीं गए। सप्रेम जय भीम मित्रांनो, आपणा सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। रिपाई एक प्रगल्भ वारसा हे सदर आपण कालपासून सुरू केलेला आहे। त्यापैकी संघटनेच्या कसोट्या यावर आपण चर्चा करत आहोत। संघटनेच्या कसोट्यांपैकी घटना, संविधान ही पहिल्या क्रमांकाची कसोटी होती। मित्रांनो, प्रत्येक संघटनेला घटना असते। ज्यांना घटना नाही ते समाजाची दिशाभूल करतात। घटना लिखित असावी लागते। रिपाईला स्वतःची घटना आहे। ही घटना प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाचली पाहिजे। यासोबतच इतरही पक्षाच्या घटना वाचल्या पाहिजे, त्याचा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे। ज्या पक्षाची तुलनात्मकदृष्ट्या ध्येय धोरणे व तत्वमूल्ये श्रेष्ठ असतील अशा पक्षाची बांधिलकीसाठी निवड केली पाहिजे। एकदा बांधिलकी स्वीकारली की त्या घटनेची प्रत पुनर्मुद्रित करून इतर कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे। त्यांनाही तुलना करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे। घटना वाचणे आणि समजणे ह्या दोन भिन्न बाबी आहेत। घटना समजली नाही तर लहानपण स्वीकारून इतरांकडून समजून घेतली पाहिजे। एकदा समजली की त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने जगले पाहिजे। कालसंगत घटनेत बदल करण्याचे अधिकार केंद्रीय कार्यकारिणीला आहेत। असे झालेले सर्व बदल स्वतःजवळ असलेल्या घटनेत नमूद करून ठेवले पाहिजे। घटना सहज सुलभपणे प्रत्येक सभासदाजवळ उपलब्ध असणे त्या संघटनेच्या जिवंतपणाचे लक्षण होय। सदृढतेचे ते एक माप आहे। धन्यवाद मित्रांनो, आपण पुन्हा पुढच्या सत्रात भेटणार आहोत। जय भीम, जय भारत।